नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि आज माझ्या सोबत आहे खूप खास पाहुणी. सध्या तर तिने काय म्हणजे सगळ्यांच्याच हृदयाला हात घातलेला आहे. झुंड या सिनेमातली भावना माझ्या सोबत आहे. अर्थात भावना याच नावाने तुम्ही तिला जास्त ओळखताय. सायली पाटील माझ्या सोबत आहे. सायली, खूप मनापासून स्वागत तुझं आणि खूप छान थँक यू वाटतंय. निलिमा मॅम. येस. थँक यू. फायनली आपण तू जरा वेळ काढलास आमच्यासाठी. खूप प्रमोशन मध्ये बिझी आहेस तू, आय नो दॅट. पण छान, खरं तर खूप अभिनंदन संपूर्ण टीमचं. थँक यू. अतिशय सुंदर सिनेमा, मला प्रचंड आवडला. आणि अर्थात नागराजचा प्रत्येक सिनेमा काहीतरी देत असतो समाजालाही आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगायला खूप काही देत असतो नागराजचा सिनेमा. आणि त्यामुळे अर्थात झुंड हा सिनेमा सुद्धा तसाच होता. आणि तुमच्या सगळ्या टीमचं आधी मनापासून अभिनंदन. आणि थँक यू. कसं वाटतंय आता पहिला पिक्चर? मजा येते. अमिताभ खूप मजा बच्चन, येते मला. नागराज मंजुळे, इतकं सुंदर सगळे कॉम्बिनेशन. खूप कॉम्बिनेशन इतकं तुफान. ती ऍक्च्युअली इतकी मजेशीर गोष्ट आहे की आता जूनच्याच निमित्ताने आपण गप्पा मारतोय ते. असं खूप काही काही नवीन होतंय ते एकदम मस्त आम्ही एक्सप्लोर करत निघतोय आता. खूप मजेशीर वाटतंय. नक्कीच. सध्या ही यशाची चव चाखायला कसं वाटतंय? हे सगळं इतकं कल्पनेच्या बाहेर आहे. आम्ही रोज उठून तेच म्हणतो की खरं होतंय की काय खरंच आहे हे. नक्कीच. अगदी एका स्वप्नासारखं असेल, आय एम शुअर. आणि अर्थात हे कुठेतरी ही स्वप्नपूर्तीच असेल. खूप आधीपासून तुझ्या डोक्यात अभिनयाचं हे होतं वेळ आधीपासून, का अचानक इकडे वळलीस? काय होतं? आधी आधी विचार होते का ऍक्टिंग मध्ये यायचे? नाही, मला अजूनही अभिनयाचं असं काहीही वेड वगैरे नाही. हे सगळं नागराज सरांचंच आहे. मी कॉलेजमध्ये असताना सैराटची टीम आली होती आरचीच्या रोलसाठी, ते सर्च करत होते हो, आणि मी हो. अशी ती रँडमली कहाणी शॉर्टलिस्ट सगळी झाली. ऐकायची आहे मला. हां. हा, आणि त्या दिवशी मला आठवतं आमचं कॉलेजचं फेस्ट होतं. हं. मी फॅशन शोच्या पूर्ण अवतारात वगैरे होते. त्यांनी कोणत्या सगळ्या कॉलेजला मुलींना कोणत्या थांबवलं. कॉलेजला होतीस तू? मी कमिन्स कॉलेजला आर्किटेक्चर करत होते बीएनसी ओके. मध्ये. हां. आणि आमच्या कॉलेज फेस्टचं फॅशन शो होतं आणि मी असे मोठे विंग्स वगैरे लावले होते. आणि मला आठवतं सगळ्या मुलींना ते थांबवत होते, शॉर्टलिस्ट करत होते आणि मला अजिबात त्यांनी थांबवलं नव्हतं. आणि मला असं होतं की हे काय म्हणजे असं. नंतर मला आठवतं मी ते सगळं काढून मेकअप बिकअप काढून घरी जाण्याच्या वेळेस मला त्यांनी थांबवलं की थांब 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 म्हणून. आणि तेव्हा त्यांनी मला शॉर्टलिस्ट केलं मला आठवतंय. आणि एक दोन त्याच्यानंतर आमच्या ऑडिशन्स झाल्या. तोपर्यंत मी नागराज सरांना भेटले नव्हते. गार्गी कुलकर्णी, तर ती मला नेहमी सांगायची तू खूप छान करतीये, तू कर, हे आवडेल आवडेल वगैरे. आणि मलाही माहित नव्हतं मी काय करतेय. तसं तर रिंकूचं जे काही डायलॉग्स होते जे तिने तेवढ्या व्यवस्थित केलेत आणि एवढं छान, तर ते मला म्हणजे मला ती भाषाही कदाचित येत नव्हती. पण मी करत होते, काहीतरी चांगलं वाटत होतं मला. आणि शेवटची जी ऑडिशन होती तेव्हा नागराज सर होते. त्यांनी मला मी सोमा जो पॅन्ट्रीतला हिरो त्याच्याबरोबर ती ऑडिशन केली होती मला आठवते. आणि तेव्हा मग नागराज सरांनी मला जरा सिरियसनेस सांगितलेलं की तू खूप छान करतेय आणि आता बहुतेक तू फायनलच होशील. तर ही माझी तयारी नव्हती तेव्हा. हं. मला अशी खूप भीती वाटत होती की नाही कदाचित मला हे जमणार नाही, कारण तेव्हा मला आर्किटेक्चर मध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि अभिनय वगैरे कधी विचारही केला नव्हता. अच्छा. ते फिल्म्स बघणं वगैरे आवडायचं, पण अभिनय वगैरे असं कधी वाटलं नव्हतं. तर समहाऊ ते वर्कआउट नाही झालं. आणि मग 4 वगैरे वर्ष झाल्यानंतर मला सरांचा फोन आला. आणि मला तो काहीतरी एक खोटच असल्यासारखं वाटलं, ज्याला मी विश्वास ठेवला नाही की नागराज म्हणजे मला का फोन करतील उगाच. आणि मग तेव्हा पण सर मला म्हटले की असं असं झुंडसाठी आम्हाला तुला म्हणजे असं असं कास्टिंग आहे वगैरे. आणि तरीही मला असं वाटत होतं हे खरं नसू शकतं, हे असं काच असेल म्हणून. आणि अमिताभ बच्चन सर म्हटल्यावरती तर हे अगदीच म्हणजे कल्पनेच्या बाहेरचं सगळं झालं. तर ते हा सगळा जो काही माझा जर्नी होता तो समजण्यातच की हे खरं होतं. हे रोज उठून की नाही हे खरं, हे खरं, मी त्यांना भेटून आली आता. आणि मग समज ते झालं, मग जून शूट झाला, आता जी मजा मजा सुरू आहे. क्या बात आहे! खरंच म्हणजे मला हे खूप छान वाटतं तुझं कनेक्शन, की ते सैराट पासून ते कनेक्शन सुरू झालं होतं आणि ते झुंडला येऊन थांबलं. म्हणजे बरं. मराठी नाही, डायरेक्ट हिंदीत सिनेमा पदरात मिळाला. तर हे जास्त हो, खरं तर काय म्हणतो आपण, एक डबल बोनस म्हणावा तसं हे झालेलं आहे. ते त्यावेळेस जर का सरांनी ते अडले नसते, मला त्यांनी इतकं कन्व्हिन्स केलंय ह्याच्यासाठी, तर कदाचित झुंड माझ्याबरोबर झालाच नसता. हं. तेव्हाही मला असं होतं तुम्हाला भेटले हेच खूप आहे, मला फिल्म वगैरे नाही करायची. तर सर प्रोसेस मध्ये मला कन्व्हिन्स करत होते, अगं तू करशील, अगं तू प्लीज कर असं वगैरे. आता ते असं होतंय की बापरे मी काय नाही म्हणत होते. हां, हां. खरंच किती छान. खरंच तू इतकं इतकं तुम्ही सगळेच इतके छान हे अनुभव शेअर करताय ना, ते ऐकायला खूप छान वाटतंय. तू असेल, अंकुश असेल, बाबू असेल, प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे आणि प्रत्येकजण कुठल्यातरी वेगळ्याच जर्नीतून या जर्नीत बरोबर. सामावून आलेला आहे. त्यामुळे ते खूप छान वाटतंय ऐकायला सगळं. जर तू आरती झाली असतीस हां, हो. तर तो एखादा डायलॉग
आता तू म्हणशील का आमच्यासाठी? नाही नाही नाही. ते आपण रिंकूसाठी ठेवूया का? रिंकूनी जो काही बेस मार्क सोडलेला आहे. नक्कीच नक्कीच. पण अर्थात ते एक वेगळं हे होतं. आणि आता हो भावना हो भावना हो. साकारताना असं तर म्हणजे काय, फॅन क्लब तर दिवसेंदिवस वाढतोच आहे. जाता येता पण अशी मागे 15-20 मुलं अशी पडलेली असतील खाली, आय एम शुअर. हो काय मी आता काय ह्याच्यात अनुभव आहे? स्वतःचं नाव विसरलीये. मला भावना भाभी म्हणलं की असं होतं की मला आवाज दिला. ती इतकी सवय झाली आता. मला आठवते आम्ही म्हणजे जेव्हा फिल्मचं नरेशन चालू होतं आणि सर जेव्हा सांगत होते की भावना असं असं आहे वगैरे, तर मला वाटलं छोटं पात्र आहे पण महत्वाचं आहे, मला कळत होतं. आणि सरांची बेसिक हेच होतं की ती बोलणार काही नाहीये पण तिला बोलायचं खूप आहे. आणि एक ऍक्टर नसल्यामुळे या गोष्टीला ऍक्सेप्ट करणं की मग कसं करायचं हे सगळं. माझ्याच एकूण एक एक्सप्रेशन जे मी त्या फिल्ममध्ये दिले ते पहिले नागराज सरांनी मला करून दाखवले आणि मग मी ते केलंय. म्हणजे ते इतकं ते सरांना माहिती असतं आणि ते फार क्लिअर असतात त्यांच्या गोष्टीबद्दल. त्यामुळे ही भावना मी 2.5 महिने आम्ही नागपूरमध्ये शूट करत होतो. तर त्या प्रोसेसमध्ये मी स्वतःला भावनाच समजायचे जसं मी सेटवर यायचे. ते इतकं ते अनरिअल व्हायचं आणि ते फार अशी प्रोसेस होती की सगळेच प्रत्येकाच्या कॅरेक्टर्स मध्ये होते. आणि आम्ही पुण्याला वर्कशॉप करत होतो तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाने स्वतःच्या कॅरेक्टरनीच नाव घ्यायचं किंवा हाक मारायची. तर या नागपूरच्या सगळ्या गँगला मला भावना भाभी म्हणायची सवय तेव्हापासून आहे. आणि आम्ही असं स्विच व्हायचो कॅरेक्टर मध्ये लगेच. अच्छा, वा. खरंच किती छान आहे. असं नागराज मंजुळेची प्रोसेस फार सुंदर असते. आम्ही पण हो हो सैराटच्यालाही किस्से ऐकले एक. आणि त्यामुळे अर्थात त्या प्रोसेस मधनं जाणं, त्यामुळे पहिला दिग्दर्शकच नागराज मंजुळे सारखा मिळणं, हे एक मला असं वाटतं की पुढची वाट जास्त सोपी जाईल आता. तर थोडस त्याबद्दल सांग आता, नागराज आता सोबतचा हा अनुभव. हो. आता हे भावनाला जे काही प्रेम मिळतंय ना ते मी अजिबात स्वतःला क्रेडिट घेत नाही. हे सगळं नागराज सर आहेत. त्यांनी जे सांगितलंय ते ऍज अ ऍक्टर मी फॉलो केलंय की करतीये म्हणून त्या प्रोसेसमध्ये आहे. आणि आता मी आटपाट बरोबरच पुढची फिल्म करतेय, घरबंदूक बिर्याणी. हो त्यामुळे हो, आटपाट बरोबर परत काम करणं म्हणजे नशीबच आहे माझं. क्या बात है. चला, वा वा, मस्त. म्हणजे नागराज मंजुळे यांच्या प्रोडक्शन सोबतच पुन्हा आपल्याला सायली पाटील घरी परत दिसणार आहे. आलीये मी, परत एकदा घरी आलीये. तर एकदा घरी आहे. त्यामुळे पुढचं पुढचं आता कळलेलं आहे आपल्याला. पुढच्या फिल्मची तयारी झालेली आहे, होतीये. आणि हो कुठे खूप दिसणार आहे मजेशीर सायली फिल्म पाटील आहे हा आणि प्रश्न. इंटरेस्टिंग कॅरेक्टर. येस, या प्रश्नाचं तू आधीच आम्हाला उत्तर दिलंस की पुढचा प्रोजेक्ट काय आहे सायली. या प्रश्नाचं आधीच तू उत्तर दिलंस आम्हाला. त्यामुळे वा वा, क्या बात आहे. म्हणजे आता एक से बोले दो. त्यामुळे दोन्ही फिल्म बद्दल आपण बोलतोय याच वेळेला, की किती छान आहे की आत्ताच एक रिलीज झालेली आहे आणि दुसरीची तयारी सुरू झालेली आहे. मला असं वाटतं की एका अभिनेत्रीसाठी ही फार सुंदर गोष्ट आहे. खूप मला मोठी गोष्ट आहे, अजून हे खूप मोठी. विचारायचंय की अर्थात आता द बच्चन, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणं म्हणजे तर मोठ्या मोठ्या अभिनेत्यांची सुद्धा, म्हणजे कलाकारांची सुद्धा एक स्वप्न असतं. आणि ते पहिल्या, काय म्हणतात तसं, पहिलाच बॉल स्टेडियमच्या बाहेर जाणं, हे हा जो फिलिंग असतं ते म्हणजे बच्चन सरांसोबत पहिल्याच सिनेमात काम करायची संधी मिळाली. त्यांच्यासोबतचा अनुभव आता आम्हाला सांग. आम्ही रोज मला हेच असायचं की बच्चन सरांना काम करताना बघणं आणि नागराज सर डिरेक्ट करणार. तर ह्या दोन्ही गोष्टींचं जे काही गांभीर्य आणि आनंद असं आम्ही बॅलन्स करत सेटवर जायचो. माझं जरी शूट नसतं तरी मी रोज जायचे बघायला. मी माझा वावर पूर्ण सेटवर असायचा, कारण बच्चन सरांना काम करताना बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. याचा खरं सिरियसनेस मला काम करताना जाणवलं, कारण एक ऍक्टर नसल्यामुळे मला ह्याचं काही गांभीर्य नव्हतं. पण त्यांचं डेडिकेशन, त्यांचं काम आणि त्यांचं प्रत्येकाशी जे काही वागणं होतं ते बघून इतकं काही शिकल्यासारखं झालं. आणि खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आयुष्यात असं वाटायला लागलं. आणि मला आठवतं की बच्चन सर फिल्म मध्ये आहे ते सगळ्यांना माहिती होतं, पण मग ते येणार ह्याला थोडी प्रोसेस होती. ज्या दिवशी सर आले त्या दिवशी सगळेजण असे की बच्चन सर येणार, बच्चन सर येणार म्हणून होतं. प्रत्येकाशी इतक्या हंबलपणे बोलणं, प्रत्येकाला पेशंटली उत्तर देणं कसं जमतं मला माहित नाही. खरंच ते महानायक त्याच कारणासाठी असतील कदाचित. आम्ही कारण की एका साईडला अगदी महानायक आणि दुसऱ्या साईडला सगळे नौखे कलाकार, आणि हे सगळं बॅलन्स करत पेशंटली नागराज सर कसे काम करत होते त्यांना मी मानलं खरं. हो ना, पण ते खरंच. कारण त्यांच्यासाठी तुम्ही ते सगळे कॉम्बिनेशन नवीन होता. आणि कुठेतरी पण ते हो दडपण आलं का सुरुवातीला, का ते दडपण त्यांनीच कमी केलं ते त्यांनी त्याबद्दल? येऊच दिलं नाही. म्हणजे हे प्रत्येक ऍक्टर झून मधला रिलेट करू शकतो. हे दडपण येऊच दिलं नाही आम्हाला. होतं पण जसं आम्ही भेटलो ते समूह गायबच झालं. वा, क्या बात आहे. खरंच ही खरं तर त्या महानायकाचंच ते मोठेपण आहे म्हणावं. हो हो असंच आहे. आहे. वा. आणि असंच ते मॅचचे ते सगळे स्टेडियमचे जे, म्हणजे त्या ग्राउंडवरचे जे सीन आहेत ते फारच गोड झालेले आहेत. आणि जसं ते अंकुश आणि तुझी नजरा नजर असेल किंवा असे छोटे छोटे मोमेंट्स आहेत, पण ते फार सुंदर वाटतात. सो अंकुश सोबत ही केमिस्ट्री, आता ही वेगळी केमिस्ट्री आहे म्हणा,
ते आधी आखो आखो मे जे सगळं सुरू झालं, तर ती कशी रंगली? अंकुशची मैत्री कशी सुरू झाली? आम्ही ऍक्च्युली प्रॅक्टिस करताना सुद्धा सद्भावना ही जी मॅच आहे ना, त्याच्यात मी फक्त तिथे ऑडियन्स मध्येच होते. ओके. स्क्रिप्ट मध्ये असं नव्हतं की मी खेळणार वगैरे आहे. अच्छा. नागरे सरांना अचानक असं वाटलं की आणि मी या मुलांबरोबर फुटबॉलची प्रॅक्टिस फक्त करायचे, पण मी खेळणारे वगैरे मला माहिती नव्हतं. हा हा. नागरे सरांनी असं अचानक मला सांगितलं की जा चेंज करून ये, आणि मला कळलं नाही मी का चेंज करायचं आणि काय, तर म्हणतो तू खेळणार आहे. मग आमचं असं झालं, अरे पण मग सायलीनी तर केस बांधले, तिने तर एवढा सगळा मेकअप केलाय वगैरे. सर म्हणजे सगळं काढायचं आणि केस मोकळे सोडायचे. सो तिथून सरांना ती कल्पना आली की ही आता केस तिथे ग्राउंडवरच बांधणार, आणि मग हो, तेव्हा ती त्यांच्याकडे बघणार. दॅट तो वॉज ह्या द भावनाला प्लॉट. सगळं कळतंय की ही मूर्ख मूर्ख माणसं आहेत आणि ती तिला चिडवतायत, पण तिला असं तुम्ही वेडे आहात, आता मी बॉल बघा कसा आणि मी कशी खेळते वगैरे, तिला असं दाखवायचं होतं. सरांचं नरेशन नेहमीच खूप क्लिअर असतं. ते जेव्हा नरेट करतात त्यामुळे स्टोरी अशी डोळ्यासमोर येत असते. तो सीन हुबेहूब मला आला की एक्झॅक्टली मला काय करायचं. ओके. मग मी तसंच केलं. सेम ज्या पद्धतीने केस बांधायचे होते वगैरे तसं सगळं केलं. आणि तोच जो सीन आहे तो सगळीकडे इतका गेलाय आता, तर मला तो असं वाटतं जे व्हायरल सर झालाय. म्हणत होते आणि मग ते भावना भाभी आणि हा सीन असं ते एकत्र इतकं छान वाटतं ते बघायला खरं. आणि मग ती सद्भावना खेळताना पण सरांची ती डिटेल्स होते की आता तू त्याच्याकडे असं बघ, तू तसं कर. मला आठवतंय तो सीन आहे जेव्हा आम्ही म्हणजे कॉलेजची टीम हरतीये आणि इथे ते जिंकले, हो आणि हो. आम्हाला आमचे सर ओरडतायत, आणि ओरडत असताना मला सर म्हणतात आता तू लाजायचंय. ते मला असं वाटलं हे कसं काय करू, म्हणजे मग त्यांनीच रेफरन्स दिला, तू त्याच्या मागे लप, परत बाहेर ये. हे सगळे जे छोटे छोटे डिटेलिंग येतात तेच तुम्हाला हेल्प करणार. आणि अंकुश बरोबर मला असं वाटतं आम्ही शूट सुरू करताना प्रोसेस होती, म्हणजे वेळेमध्ये गेला ना तर त्याची कुठेतरी हेल्पच झाली. आमची मैत्री खूप चांगली झाली. मग आम्ही डिसाईड करायचो की आता असं कर, तू आता तसं कर, मग आपण असं करूया. आणि आमचं ते छोटं छोटं जरी असलं तरी ते आता एनहान्स केलं चांगलं वाटतं असं दिसतंय. वा, खरंच म्हणजे ते ट्युनिंग खरंच रंगतंय आणि ते आम्हाला ऑन स्क्रीन हो. जाणवलं. प्रत्येक सीन मध्ये छोटे छोटे मोमेंट्स होते. अगदी शेवटचा, अगदी जास्त मी स्पॉइलर नाही देत, पण तो अगदी सोडायचा सीन कार मधनं, तो सुद्धा इतका छान, म्हणजे तो तर आयसिंग ऑन द केक आहे. हो. वा, खरंच फारच आम्हाला मस्त. फिल्मसाठी 2च गोष्टी विचारल्या होत्या की तुला हा. ड्रायव्हिंग येतं का आणि तू स्पोर्ट्स वगैरे खेळतो का, या दोन्ही गोष्टी मला अजिबात येत नव्हत्या. मग मी नव्हत्या येत. ड्रायव्हिंग पण फिल्मसाठी शिकले अजिबात नाही. आणि मी स्पोर्ट्सचा माझा दूर दूरपर्यंत काही नाही. मी कधी एक्सरसाइज वगैरे म्हणजे मी फिटनेस ओरिएंटेड नव्हते तेव्हा. अच्छा. त्यामुळे त्याच्यातनं बाहेर येणं आणि मग परत वर्कआउट वगैरे करणं, मग फुटबॉल शिकणं. मग स्वामी सर आणि निक्सन सर म्हणून आमचे कोच होते, त्यांनी मला किक करायला शिकवलं, जो गोल केलाय मी तो. तर वा. हे सगळं ऍक्च्युली इतकं मजेशीर आहे की एक माणूसच बदलतो ऍक्टर म्हणून. तर ते सगळं इतकं अनुभवायला मजा आली आहे ना. वा, खरंच चालेल. इतकं छान तू सांगतेस, म्हणजे एका त्या ऍक्टिंगच्या निमित्ताने तू फुटबॉल ही शिकलीस, कार ही शिकलीस, बऱ्याच गोष्टी शिकलीस. वा. बरेच सारे नवीन अनुभव आहेत खरं तर असं हो हो म्हणजे. हो हो. क्या बात आहे. आणि आता मागे वळून पाहताना सगळे फ्रेंड्स, फॅमिली, कॉलेजचे ते सगळे आता जास्तच मागे लागले असतील मुलं. तर काय आता आम्हाला त्यां. ऍक्च्युली सांगायला अलाउड नव्हतं तेव्हा, त्यामुळे अच्छा. कोणाला मध्ये माहितच नाही माझं काय चाललंय. सगळ्यांना वाटलं की आर्किटेक्चर चालू आहे, तिची प्रॅक्टिसच सुरू आहे. आणि ओके. अचानक ट्रेलर आलं तेव्हा सगळ्या जणांचे मेसेजेस, फोन, मला कंटिन्यू इतके मेसेजेस, कॉल सुरू आहेत. हे कसं झालं, हे कधी झालं, हे तू सांगितलंच नाही आम्हाला. आणि मला माहिती नाही ही भावना बाबी इतक्या लोकांपर्यंत पोहोचली, मला माहित नाही आता इथून मी सगळ्यांना कसं थँक्यू म्हणू. पण ही खूप मोठी गोष्ट आहे की मी कुणाला मी ओळखतही नव्हते आणि ही सगळी मंडळी आता एवढं प्रेम देतीये. तर ते इतकं छान वाटतंय. माझ्या सोशल मीडियावर मेसेजेस आहेत आणि इतकं भरभरून प्रेम आहे. तर हे खरंच खूप कल्पनेच्या बाहेरच आहे आणि मजेशीर आहे खरं हे. नक्कीच. सायली, आता आपण अगदी लाईव्ह नाही जातो, त्यामुळे त्या प्रत्येकाशी आता बोलता नाही येणार आहे. आय एम शुअर तुझा इनबॉक्स भरलेला असणार आहे. त्या सगळ्यांना तुला रिप्लाय देणं शक्य नव्हतं, पण आता त्यांना तुला काय सांगायचं आहे मनापासून? हे मी ऍक्टर नसून तुम्ही मला एवढं ऍक्सेप्ट करताय आणि एवढं प्रेम देताय, म्हणजे ही माझ्यासाठी खरं खूप मोठी गोष्ट आहे. मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, पण मी मनापासून थँक्यू म्हणते. मला माहिती नाही कितपत लोकांना कळणार आहे, पण मला हे खूप म्हणजे मी सगळेच वाचू शकत नाहीये, पण जेवढं काही आहे ते खूप कल्पनेच्या बाहेरचं आहे. आणि मी खरंच खूप थँकफुल आहे तुमच्या सगळ्यांची. एवढंच प्रेम देत राहा आता. माहिती नाही पुढे आम्ही कसं करणार आहोत सगळं, पण नक्कीच म्हणजे असं सगळा एवढा छान रिस्पॉन्स असेल तर नक्की करायला आवडेल. नक्कीच, नक्कीच. इतकी छान सुरुवात झाली आणि तू मेहनतही तितकीच घेतेयस सायली. त्यामुळे नक्कीच या पुढची ही इनिंग तितकीच सॉलिड असेल, यात शंकाच नाही. आणि आता मग तुला मला काही असे मजेशीर प्रश्न विचारायचे आहेत, जे कदाचित तुझ्या फॅन्सना, तुझे जे ज्यांच्यापर्यंत त्या भावना पोहोचलेल्या आहेत आणि ज्यांच्या भावना उचंबळून आल्या आहेत, त्या सगळ्यांना कदाचित उत्सुकता असेल, असे काही प्रश्न आहेत माझ्याकडे. तर एक म्हणजे की तुझी ड्रीम डेट काय? म्हणजे जर
डेटवर जायचं असेल तर असं काय ड्रीम डेट काय असेल, कोणाबरोबर अरे जायचं? बापरे. मग ते सेलिब्रिटी असू शकतं, कोणी वेगळी फेमस पर्सनॅलिटी पण असू शकते. असं काही नाही, मला फॅन्सी गोष्टी नाही आवडत. मी खूप अच्छा. निसर्गप्रेमी आहे, त्यामुळे जे काही सनसेट किंवा मून हे सगळ्या गोष्टी आवडतात. सो तेवढंच बेसिक असेल. आणि चहा, अच्छा, म्हणजे कॉफी निसर्गात नाही. जायला आवडेल आणि चहा हो. फेवरेट आहे. अच्छा, ओके. आणि कोणाबरोबर ते माहित नाही. नाही, ते ते माहिती नाही. ओके, रिअल डेट आहे का कोणी? नाही तर तेही सांग. नाही. चला, आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणार आहे, त्यामुळे हा इंटरव्ह्यू फार महत्वाचा आहे. म्हणजे पुढे अजून जरा डीएम भरतील तुझे. ओके. आणि तुझा आवडता हिरो आणि आवडती हिरोईन कोणताही, मराठी, हिंदी? अच्छा. मला धनुष खूप आवडतो. म्हणजे मला ऍक्च्युली साऊथचे सॉंग्स जे काही आवडलेत ना आतापर्यंत, रोमॅन्टिक असं म्हणतो. म्हणजे विशेष बॉडी करणं आणि असं काही नाही, तरी तो मला खूप आवडतो. वा. आणि आता सध्या मला आलिया भट खूप आवडते. ती कमाल काम करतीये आणि प्रत्येक रोलमध्ये ती इतकी छान बसतीये. ती आवडते मला. अरे वा, क्या बात आहे. चला, धनुष आणि आलिया. ओके, चला, म्हणजे धनुष बरोबर काम करायची इच्छा आहे पुढे माझी. अरे बापरे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता काय, आता स्वप्नांचा हा सगळा प्रवास आहे, त्यामुळे ही स्वप्न अजून किती भरारी घेत आहेत हे नक्कीच आपण पाहू. अर्थात किती छान सायली, हे सगळं तू खूप मनापासून आणि अगदी मनमोकळेपणाने तू आमच्याशी हे शेअर केलं सगळं. आणि या पुढचा सिनेमा आता आहे तो, त्याचं नाव पुन्हा एकदा सांग आम्हाला. घर बंदूक बिर्याणी. येस, घर बंदूक बिर्याणी नावाच्या सिनेमात आता आपल्याला सायली पाटील दिसणार आहे. सध्या भावना म्हणून तुम्ही तिला ओळखत आहात. या पुढची भरारी तितकीच सुंदर असेल. थँक्यू सो मच सायली, खूप छान वाटलं. थँक्यू. खूप मनापासून अत्यंत थँक्यू. मोकळा असा मलाच संवाद. मजा आली बोलताना. येस, तुला हे आवडलं का? नवीन नवीन छान आहे. आवडलं तुला? आवडला नाही तुम्ही आता हो आपल्याला हो. सांग. आणि माझ्या पण जरा आपल्या प्रेक्षकांना सांग की निलिमा कुलकर्णी हे माझं युट्यूब चॅनल प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा. काय ना, तुझ्या शब्दाला आता सध्या फार किंमत आहे. अरे तुझं बापरे. म्हणणं सगळे ऐकतात. नाही, असं काही नाहीये, पण मला बोलून खूप मजा आली आणि तुम्ही नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण की कमाल मजा येते बोलायला आणि तुम्हाला हे सगळं बघतानाही मजा येत असेल. येस, थँक्यू सो मच सायली, खूप मजा थँक्यू. आली आणि नक्कीच आता प्रत्यक्ष मलाही भेटू कधीतरी. थँक्यू सो मच. नक्की नक्की.